नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा टॉपिक आपण लिनियर डिफरन्शियल इक्वेशन हा टॉपिक बघूया. बघा, फर्स्ट एक्झाम्पल आपल्याला दिलेला आहे एक्स लॉग एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इज इक्वल टू 2 लॉग एक्स. आता लक्षात घ्या, लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा जो फॉर्मॅट असतो तो फॉर्मॅट मी इथे लिहितो, डी वाय बाय डी एक्स प्लस पी वाय इज इक्वल टू क्यू, असा एक फॉर्मॅट असतो. पण बघा, हे जे एक्झाम्पल आहे अशा फॉर्मॅटमध्ये आपल्याला दिसत नाही आहे, तर आपण याला या फॉर्मॅटमध्ये करून घेऊया. म्हणजे इथे फक्त आपल्याला डी वाय बाय डी एक्सच हवा आहे. बघा, इथे काय लागलेलं आहे, एक्स लॉग एक्स लागलेलं आहे. मग आपण काय करू, बोथ साइड्स डिवाइड बाय एक्स लॉग एक्स. बघा, एक्स लॉग एक्स डिवाइड झाला म्हणजे कोण उरलं इथे, बघा, डी वाय बाय डी एक्स प्लस इथे एक्स लॉग एक्स डिवाइडला जाईल 1 एक्स लॉग एक्स इंटू वाय इज इक्वल टू 2 लॉग एक्स अपॉन एक्स लॉग एक्स. बघा, एक्स लॉग एक्स बोथ साईड आपण डिवाइड केला, त्याला फॉर्मॅट तयार. बघा, वाय ॲज इट इज होता, याचा अर्थ पीची व्हॅल्यू काय आपल्याकडे, बघा, पी 1 एक्स लॉग एक्स, बरोबर. अँड क्यूच्या ठिकाणी बघा कोण आहे आपल्याकडे, 2 लॉग एक्स अपॉन एक्स लॉग एक्स. बघा, तर आपण पहिल्यांदा काय करून घेऊया, इंटिग्रेटिंग ऑफ पी इंटू डी एक्स. पी इंटू डी, ह्या पीच्या व्हॅल्यूचा आपण इंटिग्रेशन काढून घेऊ. बघा, पीची काय व्हॅल्यू आपल्याकडे 1 एक्स लॉग एक्स. आपण याला लिहिताना असं लिहूया 1 लॉग एक्स इंटू 1 एक्स, साईडला लिहून घेतो मी फक्त, याचं आपल्याला इंटिग्रेशन काढायचं आहे. मग आता बघा, 1 लॉग एक्स इंटू 1 एक्स इंटू डी एक्स आहे. मी काय करतो, पुट लॉग एक्स इज इक्वल टू टी, बरोबर. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू डी टी. बघा पुढे काय झालं, 1 लॉग एक्सला काय पुट केलं तुम्ही, टी. 1 डी एक्स इंटू डी कोण येता, डी टी. 1 टीचा इंटिग्रेशन किती असतो, लॉग टी, बरोबर. म्हणजे काय झालं, इंटिग्रेशन ऑफ पी इंटू डी एक्स काय आला तुमच्याकडे, लॉग टी. बघा, आपण नेक्स्ट पेजवरती घेऊया. बघा, आपल्याकडे काय आलेलं होतं, इंटिग्रेशन ऑफ पी इंटू डी एक्सची व्हॅल्यू लॉग टी. तर आपण नेक्स्ट स्टेप, इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू ई रेज टू पी इंटू डी एक्स. ई रेज टू पी इंटू डी एक्स, बघा व्हॅल्यू, इंटिग्रेशन ऑफ पी इंटू डी एक्स काय व्हॅल्यू आली, लॉग टी, बरोबर. इथे टाका लॉग टी, बरोबर. तर ई रेज टू लॉग टी म्हणजे ई रेज टू लॉग टी तुम्ही काय कन्सिडर केलं होतं, बघा इथे टीची व्हॅल्यू काय होती, लॉग एक्स. इथे टाकून द्या लॉग एक्स, तुमचं येणारं आन्सर काय राहील, लॉग एक्स. आता काय असतं इथे, बघा, ही एक प्रॉपर्टी, मी तर प्रॉपर्टी लिहून देतो. लॉग एक्स आन्सर कसं आलं आपल्याकडं, ई रेज टू लॉग एक्स, तर येणारं आन्सर आपल्याकडे असतं एक्स. म्हणजे ई रेज टूच्या वरती लॉगला जी लागलेली टर्म आहे ती त्याचा आन्सर असणार आहे. म्हणून ई रेज टू लॉग ए, लॉग एक्स लागलेला होता म्हणून येणारा आन्सर आला आपल्याकडे लॉग एक्स. याला आपल्याकडे इंटिग्रेटिंग फॅक्टर. बघा, नाव y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ क्यू इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इंटू डी एक्स प्लस सी. आपल्याला लिनियर डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. बघा, वाय ॲज इट इज, इंटिग्रेटिंग फॅक्टर तुम्ही काढलाय लॉग एक्स इज इक्वल टू क्यूची व्हॅल्यू, बघा आपण इथे क्यूची व्हॅल्यू रेडी करून घेतली होती, 2 लॉग एक्स अपॉन एक्स लॉग एक्स, 2 लॉग एक्स अपॉन एक्स लॉग एक्स.
त्याला इंटू कोण आहे, इंटिग्रेटिंग फॅक्टर. इंटिग्रेटिंग फॅक्टर किती आपल्याकडे, लॉग एक्स इंटू डी एक्स प्लस सी. बरोबर. बघा पुढे, वाय log x is equal to log x will get cancel 2 upon x into log x into dx plus c. बरोबर. पुढे बघा, y into log x is equal to 2 बाहेर काढू 1 upon x into log x into dx plus c. बघा परत पुट log x, त्याला टी कन्सिडर करा. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू डी टी. बघा पुढे, वाय इंटू लॉग एक्स इज इक्वल टू 2 लॉग एक्स इंटू डी एक्स. लॉग एक्स आहे टी, 1 अपॉन एक्स इंटू डी एक्स दिसला. 1 अपॉन एक्स इंटू डी एक्स म्हणजे डी टी. नीट लक्षात घ्या, फक्त व्हॅल्यू मी पुटअप करतोय. लॉग एक्सला मी टी कन्सिडर केला म्हणून टी पुटअप केला. 1 अपॉन एक्स इंटू डी एक्स म्हणजे डी टी. वाय इंटू लॉग एक्स टू ॲज इट टीचा इंटिग्रेशन वरती पॉवर काय म्हणजे 1 आहे, एक्स रेज टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 हा फॉर्म्युला आहे. म्हणजे टी स्क्वेअर अपॉन 2 प्लस सी. 2 विल गेट कॅन्सल. वाय लॉग एक्स इज इक्वल टू टी स्क्वेअर प्लस सी. ओरिजिनल व्हॅल्यू आपण आता पुटअप करूया. वाय लॉग एक्स इज इक्वल टू टी दिसला. टीला तुम्ही काय कन्सिडर केलं तर लॉग एक्स, म्हणून तुमच्याकडे आला लॉग एक्सचा स्क्वेअर प्लस सी. झालं तुमचं लिनियर डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व. व्यवस्थित प्रॅक्टिस करा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सम आहे. बघा आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल, dy बाय डी एक्स प्लस वाय इंटू कॉट एक्स इज इक्वल टू कोसेक एक्स. बघा आता हे एक्झाम्पल सिम्पल आहे, कारण ऑलरेडी त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला दिसतंय. फॉर्मॅट मी परत तुम्हाला लिहून दाखवतो. dy बाय डी एक्स प्लस पी वाय इज इक्वल टू क्यू. बघा तो फॉर्मॅट आहे, म्हणजे तुम्हाला सिम्प्लिफाय करण्याची आवश्यकता नाही आहे. डायरेक्टली आपण सॉल्व्ह करू शकतो. पी कम्पेअरिंग करा. पीची व्हॅल्यू आहे आपल्याकडे कॉट एक्स अँड क्यूची व्हॅल्यू आपल्याकडे आहे कोसेक एक्स. बरोबर. पुढे बघा, इंटिग्रेटिंग ऑफ पी इंटू डी एक्स. पीचा इंटिग्रेशन कॉट एक्स आहे. बरोबर. आता कॉट एक्सचं इंटिग्रेशन आपल्याला काढायचं आहे. कॉट एक्सचं इंटिग्रेशन काय असतं आपल्याकडे बघा, लॉग साइन एक्स. किती असतो, लॉग साइन एक्स. हे निघालं इंटिग्रेशन ऑफ पी इंटू डी एक्स. चला पुढे, आता आपण काढूया इंटिग्रेटिंग फॅक्टर. इंटिग्रेटिंग फॅक्टरचा फॉर्म्युला आहे ई रेज टू इंटिग्रेशन ऑफ पी इंटू डी एक्स. बघा ई रेज टू इंटिग्रेटिंग ऑफ पी इंटू डी एक्स मी काढलाय लॉग साइन एक्स. म्हणून इंटिग्रेटिंग फॅक्टर आपल्याकडे किती आला, ई रेज टू लॉग साइन एक्स. बरोबर. मग अशी मी पहिल्याच एक्झाम्पलमध्ये आपण प्रॉपर्टी लिहून घेतली. बघा ई रेज टू लॉग एक्स असेल तर येणारं आन्सर एक्स असतं, तर इथे ई रेज टू लॉग साइन एक्स आहे, म्हणून तुमचं येणारं आन्सर राहील साइन एक्स. हा झाला तुमचा इंटिग्रेटिंग फॅक्टर. नेक्स्ट बघा, नाव वाय इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ क्यू इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इंटू डी एक्स प्लस सी. बघा वाय इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर साइन एक्स इज इक्वल टू क्यू कोसेक एक्स इंटिग्रेटिंग फॅक्टर साइन एक्स इंटू डी एक्स प्लस सी. वाय इंटू साइन एक्स इज इक्वल टू कोसेकची व्हॅल्यू, कोसेकचं जे आपल्याकडे रिलेशन आहे ते साइनशी असतं 1 अपॉन साइन एक्स इंटू डी एक्स प्लस सी. साइन एक्स विल गेट कट. वाय साइन एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डी एक्स प्लस सी. वाय साइन एक्स इज इक्वल टू डी एक्सचं इंटिग्रेशन किती असतो आपल्याकडे एक्स प्लस सी. आन्सर बघा इथे, सॉरी आन्सर फिनिश. वाय साइन एक्स इंटिग्रेशन ऑफ इंटू डी एक्स, वाय साइन एक्स ॲज इट इज, डी एक्सचं इंटिग्रेशन एक्स प्लस सी. अशा पद्धतीने आपण हे पण एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह करू शकलो. बघा त्यानंतर